पंकजाताई मुंडे या जिल्ह्याच्या पालकमंत्री नाहीत पण पालक आहेत आणि मी पालकाकडे आम्ही मुलं मागत आहोत. ताई तुम्ही उच्च सभागृहाच्या सदस्य आहात, तुम्हाला सगळ्या जाणीवा उणीवा कळत आहेत, आपण ज्ञानी आहात आणि म्हणून हा आमचा आवाज, आमचं वर्गीकरण करू नका, आमचे तुकडे पाडू नका, आतंकाला या बद्दल समितीचा अहवाल मात्र ओपन करत नाहीत. काय लपलंय त्या बद्दल अहवालामध्ये आम्हाला विचारायचंय ताई. तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांना सांगा बद्दल अहवाल हा ओपन करा. आम्हाला कसं फसवतायत तुम्हाला दिसत नाही का? मातंग समाजाला हिंदू हिंदू म्हणून भयकू नका. मताचे 5 लोक असते, टोक तयाच्या तलवारीचे न्यारेच असते. वाणीत भीम आहे, करणीत भीम असता, तर साऱ्याच पिलांचे वागणे चोख असते. ज्या महामानवांनी आम्हाला जीवनदान दिलं ते सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. आजच्या या महत्त्वपूर्ण मोर्चाला संबोधित करण्यासाठी जे अहोरात्र रात्रंदिवस फिरत आहे ते आपल्या सर्वांचे वारसदार, बाबासाहेबांचे वारसदार आनंदराजे आंबेडकर साहेब, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय बबनरावजी घोलप साहेब, उपस्थित व्यासपीठावर सर्व विचारवंत, या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी ज्या परळीतल्या भीमसैनिकांनी असं ज्या बहादर भीमसैनिकांनी 12 तारखेला मीटिंग झाली, त्या 12 तारखेपासून आजपर्यंत रात दिवस काही पाहिलं नाही. ते आमचे सोबत ज्येष्ठ पण आहेत, भास्कर नाना असतील, दासू वाघमारे सर असतील, पंडित जिंजुर्डे असतील, सचिन कागदे असतील, रवी मुळे असेल, राहुल घोबाळे असतील, शरण मस्के असतील, मिलिंद गाडगे असतील, याच्यासह मी सगळ्याची नावं घेऊ शकतो. पण आपण सगळे उन्हात बसलेले आहेत, आपले नेते उन्हात आहेत. महेंद्रजी रोडे असतील, किशोर पारदे असतील, भीमा डावरे असतील, सगळ्यांनीच फार मेहनत करून हा मोर्चा यशस्वी केलेला आहे. त्याबद्दल मी सर्वांचा आभार मानतो. बांधवांनो, हे संकट महाराष्ट्र शासनाने आमच्यावर आणलेलं आहे. निसर्गाच्या संकटाला आपण रोखू शकलो नसतो, पण महाराष्ट्र शासनाच्या सरकारला आपण रोखू शकतो. उपवर्गीकरण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1935ला शेड्यूल कास्ट बनवलं आणि शेड्यूल कास्ट बनवल्यानंतर ज्या ज्या लोकांची दुःख सारखी आहेत त्या सगळ्या लोकांना शेड्यूल कास्टमध्ये टाकलं, आम्हाला आरक्षण दिलं आणि आरक्षण दिल्यानंतर आमचा थोडा थोडा विकास होऊ लागला. या आरक्षणाच्या गाडीमध्ये बौद्ध आहे, चर्मकार आहे, मातंग आहे, ढोर आहे, डकलवार आहे, मातंग आहे, गारुडी मांग आहे, 59 जाती आहेत. बाबासाहेबांनी त्या ठिकाणी दुधाने भरलेला हौद भरून ठेवला होता आणि सगळ्या 69 जातीला सांगितलं जा बाबा ते दूध घ्या, प्राशन करा. पण तिथपर्यंत जाण्यासाठी एक मार्ग आहे, ते म्हणजे शिक्षणाचा. काही लोकांनी आपल्या गळ्यातलं मडकं सोडलं, परंतु ते डपडं काही सोडलं नाही, चालीरीती सोडल्या नाहीत, परंपरा सोडले नाही, अंधश्रद्धा सोडले नाही, शिक्षण घेतलं नाही आणि मग मागं राहणार नाही तर कसे राहणार? मग मागं राहिले, मग मारायच्या नावानं बोंबलायला लागले. मी ग्रामीण भागामध्ये फिरत असताना बौद्धाचा बी फार विकास झाला नाही. जर झाला असेल तर आजही पत्र्याच्या घरामध्ये बौद्ध समाजाची लोक राहतात. 10 बाय 10च्या खोलीमध्ये 5-5 लोकांचं कुटुंब राहतं, हे मी पाहिलंय. मी सामान्य प्रशासन विभागाला माहिती मागितली, महाराष्ट्र शासनामध्ये मातंगाचे किती कर्मचारी, बौद्धाचे किती कर्मचारी, चर्मकाराचे किती कर्मचारी, यादी द्या. प्रशासन विभागानं सांगितलं आमच्याकडे ही यादी नाही, आमच्याकडे फक्त शेड्यूल कास्टची यादी आहे, जाती न्यायाची यादी नाही. मला वाटलं सामाजिक न्याय विभागाकडे असेल. सामाजिक न्याय विभागाला विचारलं आमचे कुणाच्या जातीचे किती लोक नोकरीला लागले ते सांगा. त्यांनी सांगितलं आमच्याकडे पण ती यादी नाही. मग या सरकारच्या प्रशासन विभागाकडे यादी नाही तर मग देवेंद्र फडणवीसांना कसं कळालं या महाराष्ट्रातला मातंग मागासलेला आहे म्हणून? त्यांना का चर्मकार दिसला नाही, का भंगी दिसला नाही,
का होलार दिसला नाही, का ढकलवार दिसला नाही? मातंग समाजाचा एवढा पुळका का आला? बरं आला असेल हरकत नाही. मी त्या अमित घोरकेला आणि त्या कसब्याला विचारतो, अरे तुझ्या तोंडात काय दातकीळ बसली का? वस्ताद लहुजी साळवेच्या शिफारशीनुसार 68 शिफारी महाराष्ट्र शासनाने स्वीकारल्या होत्या ना. मग काय झालं त्या शिफारशीचं? विचार ना सरकारला, लागू करायला सांग ना. इथं काय पडला? मातंग समाजाने थोडाफार मागासलेला असलं तर शिक्षण हा पर्याय, वर्गीकरण हा पर्याय नाही. बांधवांनो, सरकारने ठरवलेलं आहे आम्हाला तोडायचं, फोडायचं आणि झोडायचं. परंतु आपण भी लक्षात ठेवा, मंजिल बहुत दूर है, जाना वहां जरूर है, रस्ता मुश्किल है, मरना भी मंजूर है. आम्ही थांबणार नाहीत, आम्ही वाकणार नाहीत, आम्ही झुकणार नाहीत. 77 वर्ष ज्या महाराष्ट्रातल्या महार बांधवांनी, बौद्ध बांधवांनी या महाराष्ट्राच्या चर्मकाराची सुरक्षा केली, मातंगाला सांभाळलं, ढोराला सांभाळलं, पारध्याला सांभाळलं. आता सरकार बौद्ध बांधवाला एकाएकी पाडत आहे, त्यांच्यापासून या भावाबंधाला वेगवेगळं करत आहे, हात छेटण्याचं काम चालू आहे. मी या माध्यमातून सरकारला विचार सांगू इच्छितो, तुम्ही आंध्रामध्ये प्रयोग केला असेल ते जमलं, तो पंजाबमध्ये प्रयोग केला असेल तेही जमलं. महाराष्ट्राच्या नादाला लागू नका. महाराष्ट्र हा बाबासाहेबांची भूमी आहे आणि या बाबासाहेबांच्या भूमीमध्ये आमच्यासारखी कर्मठ लोक आहेत. तुम्ही आमचे वर्गीकरणाचे, आरक्षणाचे तुकडे तुकडे करायलात. आमचे तुकडे झाले तरी चालेल, परंतु आम्ही आरक्षणाचे तुकडे होऊ देणार नाहीत. आपल्या बांधवाच्या वतीनं मला या ठिकाणी मुद्दाम सांगावं असं वाटतंय, विचारावं वाटतंय. आमच्या सगळ्याचे लोकप्रतिनिधी धनंजय मुंडे साहेब आहेत. आमच्या सर्वांच्या वतीनं धनंजय मुंडे साहेब, आपल्याला आमची विनंती आहे, आपण विधानसभेमध्ये आहेत, आमचं वर्गीकरण होऊ नये या विषयावर तुम्ही भूमिका मांडा. परळी मतदारसंघातले लोक अपेक्षेने आपल्याकडे पाहत आहेत. आपण भूमिका मांडा. तुम्हाला खरंच वाटत असेल या मागासवर्गीयाचं वर्गीकरण झालं पाहिजे, मागासवर्गीय समाज तुमच्यासोबत जेवढा आहे तेवढा कुणासोबत नाही. या ठिकाणच्या बौद्धाची आर्थिक परिस्थिती तुम्हाला चांगली माहित आहे, विकास किती झाला तेही तुम्हाला माहित आहे. या संघर्ष समितीच्या वतीनं मी आमच्या लोकप्रतिनिधीला विनंती करतो की आपण आपलं मत, आपली भूमिका विधानसभेमध्ये जाहीर करायला पाहिजे. ही या समाजाची भूमिका आहे. आमच्या लोकनेत्या पंकजाताई मुंडेही या जिल्ह्याच्या पालकमंत्री नाहीत, पण पालक आहेत आणि मी पालकाकडे आम्ही मुलं मागत आहोत. ताई, तुम्ही उच्च सभागृहाच्या सदस्य आहात, तुम्हाला सगळ्या जाणीवा उणीवा कळत आहेत, आपण ज्ञानी आहात आणि म्हणून हा आमचा आवाज, आमचं वर्गीकरण करू नका, आमचे तुकडे पाडू नका, आतंकानं आम्ही सरकारकडे ओरडतोय. 3 महिने झालं उन्हातानामध्ये पावसाची तमा न करता आम्ही सरकारला विनंती करतोय, तुम्ही वर्गीकरण करू नका. ताई, तुम्ही सुद्धा सरकारच्या पुढे मांडा, सरकारला समजून सांगा. ज्या देशाचं संविधान 8 महिने ओपन करून ठेवलं की या संविधानावर कुणाचं काय म्हणणं असेल तर आम्हाला सांगा, परंतु या बद्दल समितीचा अहवाल मात्र ओपन करत नाहीत. काय लपलंय त्या बद्दल अहवालामध्ये आम्हाला विचारायचंय. ताई, तुम्ही त्या मुख्यमंत्र्यांना सांगा, बद्दल अहवाल हा ओपन करा. आमचं तर म्हणणं रद्दच करा. आम्हाला कसं फसवतायत तुम्हाला दिसत नाही का? 15 ऑगस्ट, जानेवारी, एप्रिलच्या महिन्यामध्ये 5 दिवस देतात हरकती मांडायला. तुम्हाला माहित नाही का आम्ही एप्रिल महिन्यामध्ये आंबेडकरांच्या जयंतीमध्ये व्यस्त असतो? हे जाणीवपूर्वक केल्यासारखं वाटत नाही का? पुन्हा त्याच्यानंतर 20 दिवस वाढवून दिले. 85,000 लोकांनी हरकती नोंदवल्यात, तरी आम्हाला 30 जूनला मोर्चा काढावा लागला, तरी तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं नाही. फक्त एवढंच सांगितलंय की आम्ही तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय करणार नाहीत. परंतु आमचा या सरकारवर विश्वास नाही आणि म्हणून आम्हाला हे तेवत ठेवावं लागणार आंदोलन. मग आदरणीय साहेबांनी सांगितलं, हा दुसरा टप्पा आहे. तालुक्या जिल्ह्यामध्ये मोर्चे होत आहेत. पुढचा टप्पा आम्हाला वेगळं काही आंदोलन करावं लागलं तर करावं लागेल. याची सर्वस्वी जिम्मेदारी सरकारवर असणार आहे. मातंग समाजाला हिंदू म्हणून भयकू नका. मातंग समाजातली मुक्ता साळवे आपल्याला माहित असेल, 1855 मध्ये काय सांगितलं मुक्ता साळवेना? तिला निबंध लिहायला सांगितलं मास्तरांनी, तुझा आवडता धर्म कोणता, त्याच्यावर निबंध लिही. मुक्ता साळवे 1855 मध्ये लिहिती, गुरुजी काय सांगू माझ्या धर्माबद्दल. धर्माचा ग्रंथ ऐकलं तर कानामध्ये शिशाचा रस ओतला जातो.
धर्माचा शब्दाचा उच्चार केला तर जीभ छाटली जाते. धर्म डोळ्यांनी पाहिला धर्मग्रंथ तर डोळे फोडले जातात. पुण्याच्या गोलटिकडीच्या मैदानावर आमच्या डोक्याचे चेंडू आणि तलवारीचे दांडू करून खेळणाऱ्याचा धर्म आणि आमचा धर्म असू शकत नाही. आणि आमचे मातंग बांधव काय म्हणतात, आमच्या वज्रमुठीमध्ये हिंदू आहे. अरे मग तुमच्या वज्रमुठीत हिंदू आहे तर मग मुक्ता साळवे खोटी आहे का? यही तुम्हाला आत्मपरीक्षण करावं लागेल. मातंग समाजाची ही मागणी नाही. मातंग समाजामध्ये काही दलाल आणि भडवे, कुणाला विधान परिषदेत आमिष दाखवलं असेल, कुणाला MLC देतो म्हणले असतील, यांची राजकीय पोळी भाजायची आहे, यांना नेता व्हायचं आहे म्हणून हे मातंग समाजाला भरकटत आहेत. 90% मातंग समाज या ठिकाणी आपल्या सोबत आहे. बौद्धाच्या बरोबरीला आतापर्यंत जेवढे आंदोलनं झाली, हे आरक्षण वाचवण्यासाठी जेवढी मेहनत बौद्धांनी केली, आता बौद्ध एकटा नाही. आता या महाराष्ट्रातला संबंध चर्मकार सोबत आपल्या खांद्याला खांदा लावून तन आणि मन धन देऊन आपल्या सोबत आहे. अरे असला बहादर मित्र आम्हाला जगात कधी मिळणार नाही. मित्र कसा असावा? दुःख आडवायाला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. आमच्या सुखादुखामध्ये सहभागी होणारा या ठिकाणी बौद्ध बांधव आहे. आणि या बौद्ध बांधवाच्या या देशातल्या महाराच्या पायामध्ये या देशातल्या चांभारांनी, मांगांनी, ढोरांनी आपल्या कातड्याचे जोडे करून जरी बौद्धाच्या पायात घातले तरी उपकार फिटणार नाहीत बांधवांनो, हे आम्हाला माहित आहे. आणि आम्ही ते उपकार फेडणार आहेत. आता तुम्ही आंदोलन करायची गरज नाही. तुमच्या पुढे दोन पाऊल आम्ही असो एवढं या ठिकाणी आश्वस्त करतो. आपण खूप छानपणे या ठिकाणी प्रतिसाद दिला. कोणी स्टेजवर यायची गडबड केली नाही. आपण उन्हातान्हात बसलात त्याबद्दल आयोजक या नात्यानं सगळ्याला मी धन्यवाद देतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.